आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या बातम्या। डोंबिवलीत महापालिकेला 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश। संतप्त रहिवासी महापालिका आयुक्तांच्या भेटीला। कारवाईमुळे 6500 रहिवाशांना फटका बसणार। कल्याण डोंबिवली संदर्भात स्वतः बैठक घेतोय। गरजू लोकांना कसं वाचवता येईल या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तसंच बिल्डरवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितल्याचीही माहिती। मी स्वतः बैठक घेतो आहे। एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, आवश्यकता पडली तर त्याकरता मी सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींबाबत आजच्या बैठकीत तोडगा नाहीच। इमारतींवर कारवाईचे उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश। आम्ही कायद्याचं पालन करणार। महापालिका आयुक्तांची भूमिका। कारवाईमुळे 6500 रहिवाशांना बसणार फटका। आपली केडीएमसी प्रशासन म्हणून जी भूमिका आहे ती त्यांच्याशी डिस्कस केली। जे कोर्टाचा आदेश झालेला आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई जर काही आदेश कोर्टाचे वेगळे आले नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये करावी लागणार आहे। या बाबतीत त्यांना कल्पना दिलेली आहे। मुंबईत बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या रडारवर गेल्या 2 महिन्यात 350 बांगलादेशी घुसखोरांना अटक। विविध पोलीस ठाण्यात बांगलादेशींचा शोध घेऊन पोलिसांची धरपकड। मिठी नदीतल्या गाळ उपशाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। कथित 1300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। 18 पैकी आतापर्यंत 3 कंत्राटदारांची चौकशी पूर्ण। मुंबईच्या तापमानात एका दिवसात 5 अंशांची घट। मुंबईकरांना काहीसा दिलासा, मात्र सततच्या बदलत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारं लाकूड आणि कोळसा इंधन म्हणून वापरू नये। मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिकेचं आवाहन। रखडलेले 17 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार। लॉटरीसाठी 25,000 घरं उपलब्ध होणार। दोन्ही प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय साधून निविदा प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश। पुण्यात खासगी आरो प्रकल्पांसाठी नियमावली। प्रकल्प चालकांनी पाण्याची सातत्याने तपासणी करून घेणं बंधनकारक। सिंहगड रस्त्यावरील अनेक भागात जीपीएस रुग्ण आढळून आल्यानंतर पालिका सतर्क।